हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती. ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे विद्यार्थी जे सध्या रिसेंटली पासआउट झालेले असेल या आधी पासआउट झालेले विद्यार्थी जे गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज अशी आहे की DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याच्यामध्ये वॅकन्सीज येणार आहे. त्याचं शॉर्ट नोटिफिकेशन्स पेपरला आलेलं आहे. डिटेल नोटिफिकेशन्स अजून आलेलं नाही आहे. काही दिवसात ते पण सुद्धा येईल. तर त्याच्यावर सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बनवू की कोणकोणते टेट त्याला क्वालिफाय आहे, काय एज्युकेशन्स क्वालिफिकेशन्स आहे, एज क्रायटेरिया काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण त्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्यानंतर पाहणारच आहे. पण ती एक संधी आहे आपल्यासाठी ज्याच्यामध्ये टेक्निशियन्स एसाठी भरपूर साऱ्या पोस्ट आहे, 200+ पोस्ट आहे. त्याचसोबत काही विद्यार्थी 2026मध्ये कोणकोणत्या ॲड येतील सर असं सुद्धा विचारत आहे. पहा मित्रांनो, जसं तुम्हाला माहीतच आहे की महापारेषणची ॲड जी 2021मध्ये येणार होती या 22मध्ये ती 23मध्ये आली. परत मग 24मध्ये त्याचं हे झालं, समजा पोस्टपोन झालं आणि 25पर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळालेलं आहे. रिझल्टसुद्धा 25मध्ये. तर हा पूर्ण 2 वर्षाचा स्पॅन निघून गेला त्या ॲड येण्याच्या चक्करमध्येच आणि वितरणचं सुद्धा असंच आहे. तसं आपल्याकडे एक्सपेक्टेशन नाही आहे आणि मी तुम्हाला कोणतं काही असं आश्वासनावर बसवत नाही आहे. जे रिॲलिटी आहे तेच की विद्यार्थी मला नेहमी विचारतात कॉल किंवा व्हॉट्सअपमध्ये की सर 26मध्ये जागा निघू शकतात. सतत काही दिवसा अगोदर एक पेपरचं मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा एक पेपरची न्यूज टाकली होती की जे हँडिकॅप डे होता 3 डिसेंबरला त्याच्यामध्ये सुद्धा HR डायरेक्टरनी अजून जागा निघतील असं सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जागा निघतील 5000 आणि त्याच्यामध्ये आम्ही हँडिकॅपसाठी काही जागा रिझर्व ठेवणार आहे. आता ती न्यूज मागच्या व्हॅकन्सीसाठी आहे की फ्युचरमधल्या व्हॅकन्सीज आहे हे त्यांनी अजून क्लिअर केलं नाही, पण निघणाऱ्या असं शब्द वापरलेला आहे. पण तरी आपण, कारण एवढं मोठं वितरण आहे, 60-70 हजार त्याचे कर्मचारी आहे, तर ऑब्व्हियसली पुढच्या याच्यामध्ये पण रिक्वायरमेंट असतील जॉब व्हॅकन्सीजच्या. तर त्या अनुषंगाने आपण 26ची एंड म्हणू या 27ची स्टार्ट म्हणू, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करावंच लागेल. आपण असं नाही म्हणू शकत की जेव्हा ॲड येईल तेव्हा मी प्रिपरेशनला स्टार्ट करेल, कारण की ज्या विद्यार्थ्यांनी 1-1, 2-2 वर्ष दिले ना त्यांना कुठेतरी सक्सेस आता मिळालेला आहे. एकदम नेमकं 2-4 महिने स्टडी करून होणार नाही आहे. आणि इतरही जसं मागच्या काही वर्षामध्ये आरोग्य विभागामध्ये काही टेक्निशियनच्या पोस्ट भरल्या गेल्या आहेत. होऊ शकते नगर परिषद येईल, परत आरोग्य विभाग येईल, होऊ शकते महावितरणमध्ये ऑपरेटर येईल. आता ऑपरेटर येईल, ऑपरेटरच्या जागा येतील असं परत कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे मित्रांनो. ना मी माझ्या मतानं सांगत आहे, नाही, फक्त एक एक्सपेक्टेशन आहे की जर आल्या तर आपण रेडी असलो पाहिजे. आणि शेवटी आपला सिलेबस सारखाच आहे, आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो. आता जसं DRDOचं आहे जे आपल्याला एक्सपेक्टेड नव्हतं, अशाच भरपूर साऱ्या भरत्या चालूच राहतात छोट्या मोठ्या. फक्त तुम्हाला जर ती क्रॅक करायची असेल तर तेवढा तगड्या लेवलचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही जो एक्झाम आहे तो तुम्ही क्रॅक करू शकता. सिलेबस सारखाच आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. तर त्याच अनुषंगाने जर आपण आपलं प्रिपरेशन आजपासून स्टार्ट केलं तर भविष्यातील येणाऱ्या भरतीला आपण क्रॅक करू शकतो. तर त्याच्यामुळे जे विद्यार्थी मला नवीन बॅचेसबद्दल विचारत होते त्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासची मदत घेऊन आपलं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतो की माझी न्यू ऑफलाईन बॅच जी आहे ती 5 जानेवारी 2026पासून स्टार्ट होणार आहे. जे विद्यार्थी रिसेंटली पासआउट झालेले असेल या आधी असेल, ज्यांनी अजूनपर्यंत कोचिंग जॉईन केलेलं नाही आहे, ती हे बॅच मित्रांनो जॉईन करू शकता. पहा, मी असं नाही म्हणणार की सेल्फ स्टडीवरून अभ्यास होत नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या अकॅडमीमधून आता तुम्हाला मी सगळे रिझल्ट जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेलं आहे. 1100 विद्यार्थी हे अकॅडमीमधून सिलेक्टेड आहे, महापारेषण आणि महावितरण. खूप मोठा आकडा आहे मित्रांनो, म्हणजे मोस्ट ऑफ द जवळपास मी 80-90% रिझल्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा फायदा याच्यासाठी की जेवढं मी शिकवतो ना तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे, कारण की मला माहीत आहे माझा ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे सगळं झालं आहे. तर ITIच्या विद्यार्थ्यांना बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत कसं शिकवायचं. मी मार्केटिंग नाही म्हणत आहे तुम्हाला, एक हे आहे रिॲलिटी आहे की तुम्ही जर हा कोर्स कंप्लीट कराल ना तर तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. जेवढं बॅचमध्ये आहे तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणि रिझल्ट येण्यासाठी अजून तुम्हाला काय देता येईल हे मी नेहमी त्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आणि नेहमी तर तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असेल, चॅप्टर वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज असेल, MCQs असतील मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये, सगळं काही इलेक्ट्रिकलचे न्यूमेरिकल्स असतील, सगळं ऑनलाईन बॅच करा तुम्ही वा ऑफलाईन करा, तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग राहते. आणि आता तर ज्या नवीन ऑफलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये फायदा असा आहे की तुम्हाला ऑफलाईनचेच रेकॉर्डेड लेक्चर्स हे ऑनलाईनमध्ये मिळत आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जरी बॅच करत असाल तर तुम्हाला ऑफलाईनचाच एक फील येईल. जे विद्यार्थी अमरावतीला येऊ शकत नाही, ज्यांना पॉसिबल नाही आहे, 4-4.5 महिन्याची बॅच राहते ऑफलाईनची, ज्याच्यामध्ये सगळं होऊन जाते तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल. पण जर त्यांना, कारण हे टेक्निकलच 2 तास चालते आणि नॉन टेक्निकल जे आहे ते 1.5 तास चालते, तर असं जर तुम्ही 4-4.5 महिने दिले ना तर भरपूर, म्हणजे तुमचा पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊन जाते आणि फक्त मग नंतर राहते तुम्हाला एक प्रॅक्टिसला वेळ.
मी असं नाही म्हणत की कोचिंग जॉईन केल्याबरोबरच तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल, पण एक आहे की जो तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये जे तुमचे 2-3 वर्ष जाणार आहे या जे काही वेळ जाणार आहे, तो वेळ तुमचा या कोचिंगमध्ये वाचतो आणि मिनिमम फीजमध्ये तुम्हाला हे एज्युकेशन अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना ज्यांना म्हणजे फीज परवडत नाही ते ऑनलाईनसुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईनचीही फीज भारी जात असेल तर तुम्हाला इन्स्टॉलमेंटसुद्धा अवेलेबल आहे. इवन तेही सगळं भारी जात असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे बस. स्कॉलरशिप टेस्टसुद्धा या महिन्यामध्ये आपण घेणार आहे. जे तुम्हाला माहीतच असेल की स्कॉलरशिप टेस्टबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की जे 5 जानेवारी 2026 पासून बॅच चालू होत आहे त्याच्यासाठी आपण स्कॉलरशिप लॉन्च मागंही आपण स्कॉलरशिप टेस्ट घेतलेली आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये, काही फ्रीमध्ये, काही 50%, काही 20%, जसं तुमचा स्कोर असेल त्याच्या हिशोबाने आणि अकॉर्डिंग टू पूर्ण वॅकन्सीज किती स्टुडंट देत आहे, एक्झाम स्कॉलरशिप टेस्ट देत आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होईल तेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 100% पर्यंत स्कॉलरशिप देतो आहे. तर जे आहे ते आहे प्रॅक्टिकल, कारण की सगळ्याच विद्यार्थ्यांना 100% नाही, पण मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना 100%, त्याच्यापेक्षा 50% असेल, 30%, 20%, जसं जमेल तसं डिस्काउंट अवेलेबल आहे. तर ही जी टेस्ट आहे ही 28 डिसेंबर 2025ला होणार आहे. एकदम बेसिक आणि मीडियम लेवलची टेस्ट राहते, एकदम काही हाय नाही, कारण की ऑब्व्हियसली तुम्ही नवीन विद्यार्थी आहे. पण तुमच्यातले जे विद्यार्थी आहे खरंच प्रामाणिक आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी ही खरंच टेस्ट आहे. कोणीही देऊ शकते. रिपीटर जे विद्यार्थी असेल त्यांनासुद्धा याच्यामध्ये ही टेस्ट देता येईल. टेस्टचा 1 तासाची टेस्ट आहे, 70 क्वेश्चन्सची. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहे ते मी शेअर करतो PDF मध्ये. तर या नंबरवर तुम्हाला जस्ट तुमचं नाव, ट्रेड आणि स्कॉलरशिप टेस्टसाठी मला रजिस्ट्रेशन करायचं आहे असं तुम्ही लिहून पाठवू शकता. तुम्हाला डिटेल्स भेटतील. रजिस्ट्रेशन फी आहे ₹99, कारण की प्रामाणिक विद्यार्थ्यांनी खरंच टेस्टला यायला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी गरज आहे त्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली पाहिजे, म्हणून मिनिमम ₹99 रजिस्ट्रेशन फी ठेवलेली आहे आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट जे आहे ती 20 डिसेंबर 2025 आहे. तर जे विद्यार्थी नेहमी बोलतात की सर आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे, आमची बॅच करायची, तर मित्रांनो तुम्ही या बॅचला या टेस्टला या आणि सिद्ध करा. तुम्हाला जेवढी मॅक्सिमम होईल तुम्ही 100% पर्यंतसुद्धा स्कॉलरशिप घेऊ शकता आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे बॅच घेऊ शकता. हां, ही टेस्ट जी आहे मित्रांनो सध्या तरी ऑफलाईन मोडला अवेलेबल आहे, त्याच्यामुळे कोणीही ऑनलाईनसाठी विचारू नये. जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर 1 दिवस तरी अकॅडमीवर व्हिजिट द्यावी लागेल ऑफलाईनसाठी. ठीक आहे. तर अजून तुम्हाला माहीत असेल की मी माझ्या अकॅडमीचा कॅलेंडरसुद्धा फिक्स केलेला आहे 2025-26साठी, ज्याची फर्स्ट बॅच जी आहे ती सप्टेंबरमध्ये चालू झाली होती आणि ती बॅच चालू आहे मॉर्निंगला. आणि सेकंड बॅच जी आहे ती आता म्हणजेच 5 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे, जी 4-4.5 महिने बॅच चालेल. तुम्हाला अकॅडमीच्या जवळच सगळं काही मिळून जाईल, म्हणजे लायब्ररी असेल, रूम असेल, मेस असेल, आमचं इथलं स्टाफसुद्धा तुम्हाला त्यासाठी हेल्प करेल. फक्त तुम्हाला एक कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, सगळं काही तुम्हाला इथे अरेंज होऊन जाईल. आणि थर्ड बॅच जी आहे ती मग डायरेक्ट 2026मध्ये मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्याच्यामुळे 4-4 महिन्याचे स्लॉट्स आहे. जर तुम्ही हे बॅच मिस केली तर तुम्हाला परत 4 महिने वेट करावं लागेल. म्हणून सांगतो आहे, जर तुम्हाला करायची असेल या तुमच्या फ्रेंडला करायची असेल या तुमच्या कोणी म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांनी अजूनपर्यंत जर कोचिंगची मदत घेतली नसेल तर तू घेऊ शकते, कारण की हा तुमचा शॉर्टेस्ट वे आहे. ओके. तर या आगामी ज्या काही भरती असतील त्यासाठी आपण तयारी करू शकतो, कारण की एकदा का जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला फक्त जस्ट नंतर रिपीट करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हेल्प करतोच आहे. जोपर्यंत तुम्ही लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही अकॅडमीच्या टचमध्ये आहे. नंतर जेव्हा कार्यशाळा होतात त्यासुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये राहतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना मला ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये कन्फ्युजन आहे ते डेमोसुद्धा करू शकतात. या ज्यांना डेमो करायचा आहे तर ते ऑनलाईनसुद्धा डेमो तो यूट्यूबवरच अवेलेबल आहे. जर ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही काही दिवस 4-5 दिवस तुम्ही डेमोसुद्धा करू शकता. तर ऑफलाईन बॅच ज्यांना करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. जर तुम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरवर 9604 93 14 49 किंवा 86 25 93 14 49 या नंबरवर तुमचं नाव, ट्रेड आणि मला ऑफलाईन बॅचसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ॲडमिशन्स करायचे आहे असा मेसेज करू शकता. तुम्हाला डिटेल्स भेटेल. डिटेल्स वाचून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. पहा मित्रांनो, संधी केव्हाही भेटू शकते आपल्याला आणि तुम्ही असं एकदम ताव्यावरच्या रोटीसारखं नाही आहे की एकदम गरम केल्यानं खाल्लं. तुम्हाला आतापासून जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला 26च्या एंडला या 27च्या स्टार्टिंगला वेळ भेटेल. मी खरं सांगतो मित्रांनो, एकदम हा चमत्कार नाही आहे. कमीत कमी, कारण की 4-4.5 महिने तर फक्त बॅचला लागतात, त्याच्या पुढेही तुम्हाला 5-6 महिने अजून इम्प्रूव्हमेंटला, म्हणजे स्वतःला अजून नोट्स वाचायला असेल या डाऊट्स क्लिअरिंगला असतात. काही खूप वेळेस आपल्याकडे नवीन क्वेश्चन्स येतात. टेस्ट सिरीजमध्ये रँकिंग कशी वर आणता येईल याच्यासाठी, तेव्हा कुठेतरी आपण एक
त्या बाकीच्या स्टेट लेवलच्या विद्यार्थ्यांसोबत आपण कॉम्पीट करू शकतो आणि आरामात आपण सेंट्रल लेवलचे सुद्धा पोस्ट काढू शकतो. भरपूर सारे विद्यार्थ्यांनी माझ्या अकॅडमीमधून सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा सिलेक्शन घेतलेलं आहे. तुम्ही जर फक्त वितरण आणि महापारेषण आता 2028 आणि 2029मध्येच येईल, जे तुम्ही ॲझम्पशन स्वतः बनवून घेतात आणि त्याच्या अनुषंगाने जर आता मे बी काही पार्ट टाईम जॉबमध्ये आणि अजून दुसऱ्या इतर कामामध्ये जर वेळ दिला ना, तर ही वेळ निघून जाते आणि मग नंतर विद्यार्थी पस्तावतो की काश सर आम्ही तेव्हा केलं असतं तर फायद्यात राहिलो असतो. कारण की यावर्षी दोन्ही जे रिझल्ट जेव्हा गेले ना विद्यार्थ्यांचे थोड्या मार्क्सनी, तेव्हा ते विद्यार्थी नेहमी माझ्याकडे आले आणि म्हटले की सर आता मला करायचं आहे, आतापर्यंत मी सिरियस नव्हतो आणि तेव्हा जर केलं असतं तर काश मी लागलो असतो. त्याच्यामुळे नक्की जर तुम्हाला ऑफलाईन पॉसिबल नसेल तर ऑनलाईन करा, थोडं करा. लेक्चर्स रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही रिपीट करू शकता, पाहू शकता. ठीक आहे. सो ज्यांना बॅच करायची आहे ते पटापट रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा ज्यांना स्कॉलरशिप टेस्ट द्यायची आहे ते स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. सो थँक्यू. आणि हा व्हिडिओ जेही ITI करत करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅचसुद्धा सुरू आहे. त्याची 2 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि त्याची फीसुद्धा मिनिमम आहे. 500 रुपये महिना असं तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ही बॅच जॉईन करा. आणि याच्यानंतरची जी बॅच आहे ती डायरेक्ट मेमध्ये सुरू होणार आहे. सो थँक्यू. बाय बाय.